या पहा सगळं चकल्या तळून झालेल्या आहे। एकदम मस्त कुरकुरीत झालेल्या आहे बघा या चकल्या। टेस्टला तर खूपच भारी लागतात या चकल्या। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते। आज आपण कुरकुरीत व खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली कशी करायची ते पाहणार आहोत। ही चकली चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। यामध्ये साबुदाणा व बटाट्याचे योग्य प्रमाण घ्यावे लागते, तरच ही चकली चांगली कुरकुरीत होते। प्रमाण चुकले तर ही चांगली कडक होते। त्याचे योग्य प्रमाण इथे सांगितलेले आहे। ही चकली हवाबंद डब्यात करून ठेवली तर वर्ष ते 2 वर्ष चांगली राहते, अजिबात खराब होत नाही। हा एक वाळवणीचा चांगला पदार्थ आहे। आपला उपवास असेल तर त्या दिवशी ही चकली तळून आपण खाऊ शकतो। लहान मुलांना तर ही चकली खूपच आवडते। याआधी पण मी काही उपवासाच्या व वाळवणीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर ही कुरकुरीत चकली कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे। या वाटीने मोजून घेतलेला आहे। ही माझी पाव किलोची वाटी आहे। हा साबुदाणा आधी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि रात्रभर पाण्यात भिजत घातलेला आहे। साबुदाणा बघा किती छान मऊ भिजलेला आहे। असाच भिजलेला साबुदाणा घ्या। यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे। मिरचीचा ठेचा, जिरे आणि सेंधव मीठ। बटाटे व्यवस्थित मी किसणीने किसून घेणार आहे, म्हणजे बटाट्याच्या काही गाठी राहणार नाही आपल्या आणि साच्यातनं ना चकली चांगली पडेल। याचप्रमाणे सर्व बटाटे मी किसून घेते। सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहे। यामध्ये मी आता साबुदाणा घालते। साबुदाणा किती छान मऊ भिजलेला आहे बघा। असाच साबुदाणा भिजलेला घ्या तुम्ही। यामध्ये मी थोडे जिरे घालते। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल ना तर नाही घातले तरी चालेल। यामध्ये मी मिरचीचा ठेचा घालते। तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर पण घालू शकतात किंवा लाल सुकलेल्या मिरच्या मिक्सरमध्ये क्रश करून घातल्या तरी चालेल। चवीपुरतं मीठ घालते। हे उपवासाचं सेंधव मीठ आहे हे। आता आपण या सर्व मिश्रणाचा एकजीव चांगला गोळा करून घेऊया। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। तुमच्याकडे जर प्लास्टिकचा मेनकापड असेल तर तुम्ही त्याच्यावर घाला, नाहीतर हे असं पोतं पण घेतलं तर चालते। हे गव्हा तांदळाचं पोतं आहे। हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी। याच्यावर पण आपल्या चकल्या कुरड्यांना छान घालता येतात आपल्याला। इथे हा चकलीचा साचा घेतलेला आहे मी। गोळांना व्यवस्थित चांगला मळून घ्या तुम्ही। हे सर्व पीठ आहे ना साच्यामध्ये व्यवस्थित भरा तुम्ही। साचा व्यवस्थित लावून घ्या तुम्ही। याच्या आपण आता चकल्या पाडूया। चकल्या छान आपल्या गोल गोल मस्त पडतात ह्या। याच पद्धतीने मी सर्व चकल्या अशा पाडून घेणार आहे। लहान मुलांसाठी अशा लंब्या लंब्या स्टिक्स पण तुम्ही पाडू शकतात। या खायला मजा येते मुलांना असं हातात धरून। चकल्या किंवा अशा स्टिक पण पाडल्या तरी चालेल तुम्ही। या पहा आपल्या चकल्या सर्व पाडून झालेल्या आहे। एक दिवस मी या पंख्याखालीच वाळवणार आहे, मग नंतर 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। या पहा साबुदाणा बटाट्याच्या चकल्या तयार झालेल्या आहे आपल्या। 2 दिवस मी छान उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे। या बघा मी लाल तिखट घालून त्याच पद्धतीने चकल्या केलेल्या आहे, फक्त याच्यामध्ये लाल तिखट घातलंय हिरवी मिरचीच्या जागी। आता आपण या चकल्या तळून बघूया। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। चकल्या बघा किती छान मस्त फुललेल्या आहे। डबल झालेली आहे बघा चकली मस्त।
मस्त चकल्या फुलायला लागल्या बघा आपल्या. ज्या स्टिक बनवल्या होत्या ना आपण, त्या पण तळून दाखवते तुम्हाला मी. या अशा स्टिक्स ना लहान मुलांसाठी हातात धरून खायला खूपच छान आहे या. त्या पण मस्त फुलल्या आहे बघा स्टिक पण. या लाल तिखटाच्या पण चकल्या तुम्हाला तळून दाखवते. या चकल्या पण खूपच छान लागतात. हिरवी मिरचीची एक वेगळी टेस्ट लागते आणि लाल तिखटाची पण एक वेगळी टेस्ट लागते. त्या पण चकल्या मस्त फुलल्या आहे बघा आपल्या. या पहा सगळं चकल्या तळून झालेल्या आहे. एकदम मस्त कुरकुरीत झालेल्या आहे बघा या चकल्या. टेस्टला तर खूपच भारी लागतात या चकल्या. स्टिक पण एक तोडून दाखवते बघा तुम्हाला. एकदम कुरकुरीत झालेली आहे. आतमधनं एकदम खस्ता झालेली आहे ही. माझ्या या पद्धतीने चकल्या तुम्ही नक्की करून बघा. हवाबंद डब्यात ठेवल्या तर या चकल्या वर्षभर चांगल्या राहतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.